मला बरेचदा लोक विचारतात, अरे आमच्या एरियामध्ये खूप डास झालेत, काय करायचं? त्याच्यात सर्वात महत्वाचे काही जैविक म्हणजे काही एन्टोमोपॅथोजेनिक निमॅटोड ज्याला म्हणतात, कृमी असतात, जे मित्रकृमी आहेत, जे डासाच्या अळीला कंट्रोल करू शकतात. त्याच्यानंतर काही मित्र बुरशी आहे, जी पाण्यात वापरली जाते आणि अळ्यांना कंट्रोल करू शकते. आता महत्वाचं आहे की डास हा उडत असतो, त्यामुळे त्याला कंट्रोल करणं थोडं अवघड असतं. पण डासाची अळी एकाच ठिकाणी असते पाण्यामध्ये, त्यामुळे तिला कंट्रोल करणं अतिशय सोपं आहे. आपल्या इथे BSc झुओलॉजी, त्याच्यात स्पेशल एंटोमॉलॉजी असं आपल्याकडे अवेलेबल आहे. पुण्यामध्येही काही कॉलेजेसमध्ये ही डिग्री मिळते. कारण किडे म्हणल्यावरती मगाशी म्हटलं तसं की किडे म्हणल्यावरती हेट्रेटच येते की त्याला मारा एवढंच असतं, त्यामुळे त्याच्यात एखादी डिग्री तयार होणं हे थोडं कठीणच आहे. मला तर असं वाटतं की कीटकशास्त्र ही परमेश्वराची एक सुंदर अशी कविता आहे की ज्या कवितेचा निरूपणकार आपल्या समोर आज त्याचं विज्ञान उघडं करत होता.